ओके. हो, चालतं. ओके, चालतं. लोक चालतो. तुला काय लागतं? काय केलं? शेती मागं आहे ना. तुमचा मावळा ना, मग डोळ्याला शेती मागं असं आहे. म्हणजे लांब ठेवतो. ते जरा ब्लर दिसतो तुमचा मोबाईल. राहता बरोबर तसं काय. त्याला काय म्हणतात मोबाईल ते नाही ते दोन डोळा आहे का शेती मागं असे. त्याच्यात आवाज गेला म्हणून शिकतो. मला म्हणजे तू असेल का? मला वाटतं तुमच्या मोबाईलला क्लॅरिटी नसेल कमी आहे. असं ब्लर दिसते. तसं पाहता का? औषध पाणी क्लॅरिटी चांगली पावसात आहे. पाणी वगैरे येऊ शकतो. बरोबर. त्याला कुरकुरी अक्षर आहे ना, ब्लर दिसतो. कॅमेरा कॅमेऱ्याचे ते कसं दिसतं असं. पावसाचं पाणी वगैरे होऊ शकतं. त्याला दिसतो. त्याकडे दिसते. त्या शब्दाला दिसते का? अक्षर बारीक झाले का?
इन्फॅक्ट 7ला एक केलं. विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर या ऑनलाईन लेक्चरसाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर, मिशन आरंभ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-25 या अंतर्गत विषय गणित, या गणिताचा घटक क्रमांक 9 दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण उपघटक 2 घटक आपण अभ्यासणार आहोत. दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक. माझं नाव श्री मुंतोडे एस.बी. प्रवारा विद्यालय इंदोरी, तालुका अकोले. आता प्रथम आपण दशांश अपूर्णांक याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये 10 किंवा 10च्या पटीतील संख्या असतात त्या अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ 6/10 या संख्येच्या छेदस्थानी 10 ही संख्या आहे. त्यानंतर 73/100, 375/1000. म्हणजे आपण दशांश अपूर्णांक कसा ओळखायचा? तर ज्या संख्येच्या छेदस्थानी 10 किंवा 10च्या पटीतील संख्या असेल, म्हणजे 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, या पटीत जर संख्या असेल 10 एखाद्या संख्येच्या छेदस्थानी, तर आपण त्या संख्येला दशांश अपूर्णांक म्हणतो. तर हे जे दशांश अपूर्णांक आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण त्या दशांश अपूर्णांकावरील ज्या उदाहरणे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विचारतात त्या उदाहरणावर आपण चर्चा करणार आहोत. तर या दशांश अपूर्णांक संख्येला जर आपण 10 किंवा 100 किंवा 1000 म्हणजे थोडक्यात 10च्या जर घाताने गुणले किंवा 10च्या पटीतील संख्येने जर गुणले तर गुणाकारात तेच अंक त्याच क्रमाने येतात. परंतु दशांश चिन्ह 1 वर जेवढे शून्य असतील तेवढी स्थान ते उजवीकडे सरकतात. याचं उदाहरण आपण बघूया. तर बघा, उदाहरणार्थ समजा आपण 2.735 ला जर आपण 100 ने गुणलं तर गुणाकार तो तीच संख्या येते. परंतु हे जे दशांश चिन्ह आहे हे एकावर जेवढे शून्य असतील तेवढे घर ते उजवीकडे सरकतं. म्हणजे या उत्तरामध्ये जेव्हा आपण 2.735 ला 100 ने गुणतो तेव्हा एकावर 2 शून्य आहेत. म्हणजे हे दशांश चिन्ह उजवीकडे 2 स्थान सरकेल. म्हणजे ते 273.5. म्हणजे सोप्या पद्धतीने जेव्हा आपण गुणाकार करतो एखाद्या दशांश अपूर्णांकाला जेव्हा आपण 100च्या पटीने गुणतो, 100 ने गुणले तर ते जे दशांश चिन्ह आहे गुणाकार तोच ठेवायचा आहे. परंतु दशांश चिन्ह मात्र एकावर जेवढे शून्य असतील तेवढे उजवीकडे सरकवायचं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा, 343.7 आहे, त्याला 1000 ने गुणतोय आपण. 1000 या संख्ये एकावर 3 शून्य आहेत. म्हणजे हे दशांश चिन्ह उजवीकडे 3 स्थान सरकेल. परंतु 7 नंतर स्थान नाहीये तर आपण तिथे शून्य घेऊन हे 3 स्थान सरकवायचं आहे. 7 नंतर 2 शून्य घ्यायचे आहे. म्हणजे या संख्येच्या या गुणाकाराचं उत्तर आपल्याला मिळेल या ठिकाणी 3,43,700. त्यानंतर दुसरा एक नियम असा आहे की दशांश अपूर्णांकी संख्येला जर आपण 10, 100, 1000 किंवा 10च्या पटीने जर भागलं तर भागाकार त्या भागाकारामध्ये अंक तेच राहतात. परंतु दशांश चिन्ह मात्र 1 वर जेवढे शून्य आहे जेवढे शून्य असतील तेवढी स्थान ते डावीकडे सरकतं. म्हणजेच याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी 798.3 या संख्येला आपण 100 ने भागतोय. म्हणजेच 1 वर 2 शून्य आहे. म्हणजे हे दशांश चिन्ह हे डावीकडे 2 दशांश स्थळ सरकेल. म्हणजे ते 7.983 असेल. त्यानंतर 5367 या संख्येला जर आपण 1000 ने भागायचं ठरलं
तर त्या एकावर 3 शून्य आहे, म्हणजे आता 5767 या संख्येमध्ये दशांश चिन्ह हे 7 नंतर आहे, एकावर 3 शून्य आहे म्हणून ते 3 स्थान हे डावीकडे सरकेल, म्हणजे 5.367 त्याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढचा नियम असा आहे की दशांश अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना जेव्हा आपण दशांश अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करतो तेव्हा त्याचे जे दशांश चिन्ह आहे ते विचारात न घेता आपण ज्या संख्या आहे गुण्य आणि गुणक, ज्याला गुणतो ते गुण्य, ज्याने गुणायचं ते गुणक, यांचा गुणाकार करायचा आहे. आणि गुणाकार केल्यानंतर त्या दशांश स्थळामध्ये म्हणजे गुण्य आणि गुणक यांच्यामध्ये दशांश स्थळानंतर जेवढी स्थळ आहे त्यांचं आपण मोजमाप करायचं आहे, मोजायचं आहे. ते मोजल्यानंतर त्याची बेरीज करायची आहे. ती बेरीज केल्यानंतर गुणाकारात काय करायचं आहे, दशांश चिन्ह तेवढे स्थळ सोडून द्यायचं आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण 0.12 याला 1.3 ने गुणतो तर यांचा गुणाकार 156 येतो. यांचा गुणाकार 156 आला, या दशांश हा जो गुण्य आहे आणि हा गुणक आहे याच्यामध्ये असणारे दशांश स्थळानंतरची चिन्हानंतरची जी स्थळ आहे ती मोजायची आहे. इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 3 स्थळ आपल्याला पाहिजे. 156 लिहिल्यानंतर ते दशांश चिन्ह पुढे 0.156, कारण दशांश चिन्हानंतर आपल्याला 3 स्थळ आवश्यक आहे. कारण या गुण्य आणि गुणक मध्ये दशांश चिन्हानंतर पहिल्या संख्येमध्ये 2 स्थळ आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 1 स्थळ आहे, दोघांची बेरीज 3 येते. म्हणजे गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर 3 स्थळ आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक नियम असा आहे की दशांश अपूर्णांकी संख्यांचा भागाकार करताना भाजक पूर्णांकी करून घेण्यासाठी 10च्या जेवढ्या घाताने आपल्याला गुणावं लागेल तेवढ्याच भाजक व भाज्य यांना गुणावे व नंतर भागाकार करावा. भागाकार करताना भाज्य जेव्हा दशांश चिन्हाशी येऊ तेव्हा भागाकारात दशांश चिन्ह लिहावे. म्हणजे जेव्हा आपण दशांश अपूर्णांक संख्येचा भागाकार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या भागाकारामध्ये जो छेदस्थाने आहे, म्हणजे जो भाज्य आहे ज्याने आपण भागणार आहोत त्या भाज्याचा पूर्णांक येण्यासाठी जेवढ्या 10च्या पटीतील संख्येने आपल्याला गुणायचं आहे तेवढ्याच संख्येने भाज्य आणि भाजक या दोघांनाही गुणावं आणि मग त्या पूर्णांक संख्येने या ठिकाणी भागाकार करायचा आहे आणि मग दशांश चिन्ह त्या ठिकाणी द्यायचे. बघायचे 2.8 या संख्येला 0.14 ने आपण भागतोय. 0.14 ही संख्या पूर्णांकात येण्यासाठी म्हणजे 14 येण्यासाठी आपण 100 ने गुणावं लागेल. तिथे जेव्हा आपण भाज्याला 100 ने गुणतो तेव्हा भाजकाला सुद्धा 100 ने गुणलं पाहिजे. म्हणजे 2.8 यांचा गुणाकार मगाशी सांगितल्या नियमाप्रमाणे हे 1च्या वर 2 शून्य आहेत, म्हणजे या दशांश चिन्हानंतर आपल्याला 2 या ठिकाणी घरं पाहिजे. म्हणजे 1 शून्य घेतला आणि 280 हे उत्तर आलं आणि हा पूर्णांक झाला 14. 14 आणि 280 लागलं उत्तर आलं 20. त्याच्यानंतर पुढचा एक नियम आहे की जेव्हा आपण दशांश संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करतो तेव्हा ती वजाबाकी करताना त्याची मांडणी व्यवस्थित करणं आवश्यक आहे. जेवढ्या संख्यांची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे त्या संख्येचे जे दशांश चिन्ह आहे ते प्रत्येक संख्येचं एकाखाली एक आलं पाहिजे. म्हणजे पहिल्या संख्या 1.3 आहे, आपल्याला इथे बेरीज करायची 1.3 अधिक 0.05 अधिक 2.004 या ठिकाणची आपल्याला बेरीज करायची आहे. मग मांडतानाच आपल्याला असं मांडायचं आहे की हे जे चिन्ह आहे दशांश चिन्ह हे बरोबर एकाखाली एक आलं पाहिजे. नंतर दशांश चिन्हाच्या उजवीकडे जेवढ्या संख्या आहेत त्यांची आपण बेरीज करणार आहोत. 0 अधिक 4 4 5 3 5 0 5 0 5 अधिक 0 5 3 अधिक 0 अधिक 0 3 आणि 1 अधिक 0 अधिक 2 3 अशा पद्धतीने आपण त्यांची बेरीज करणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा हे ध्यानात घ्यायचं आहे की जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करतो तेव्हा त्यांची मांडणी व्यवस्थित करणं आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चूक करू शकतात की दशांश चिन्ह आपण वरची जी संख्या आहे त्याच्या खाली संख्या लिहिताना काय करतो आपण त्या स्थळाचा विचार करून लिहितो. तो तसं न लिहिता बेरीज करताना दशांश चिन्ह बरोबर एकमेकांच्या खाली आले पाहिजे आणि मग त्यांची बेरीज वजाबाकी करायची आहे.
त्यानंतर पुढचा एक नियम असा आहे की दशांश अपूर्णांकात उजव्या बाजूच्या शेवटच्या अंकापुढे कितीही शून्य लिहिली तर त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. म्हणजे दशांश चिन्हानंतर जे एखादी पूर्णांक संख्या असेल त्याच्यानंतर तुम्ही किती शून्य लिहा दशांश चिन्हानंतर तर त्या संख्येची किंमत तेवढीच राहते. उदाहरणार्थ 1.2 याच्या 2 नंतर तुम्ही 1 शून्य लिहिला किंवा 2 शून्य लिहिले 3 शून्य लिहिली तर त्याची किंमत ही 1.2 एवढीच राहते, त्याची किंमत बदलत नाही. त्यानंतर पुढचा या दशांश अपूर्णांकाचा नियम आहे की व्यवहारिक अपूर्णांकाच्या अंशाला जर छेदाने भागलं तर आपल्याला दशांश अपूर्णांक मिळतो. म्हणजे व्यवहारिक आपण पुढे पाहणार आहोत. जर व्यवहारिक अपूर्णांकामध्ये अंशाला छेदाने भागलं तर आपल्याला दशांश अपूर्णांक मिळतो. 6/5 ही व्यवहारिक अपूर्णांक आहे आणि या 6/5 जर आपण 6/5 यामध्ये जर छेद हा 5 आहे, या 5 ने जर 6 ला आपण भागलो तर उत्तर येते 1.2 आणि 1.2 हा दशांश अपूर्णांक आहे. थोडक्यात काय, जेव्हा आपण व्यवहारिक अपूर्णांकामध्ये अंशाला छेदाने भागतो तेव्हा आपल्याला दशांश अपूर्णांक मिळतो. आता एक मापनासंबंधी एक तक्ता आहे, याचा उपयोग आपल्याला एका एककामध्ये असणारी जी राशी आहे त्या राशीचं रूपांतर करण्यासाठी या तक्त्याचा आपल्याला उपयोग होईल. म्हणजे मूळ एकच आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, मीटर ग्रॅम लिटर. म्हणजे हे मीटर म्हणजे अंतर मोजण्यासाठी आपण वापरतो, ग्रॅम हे वजन मोजण्यासाठी वस्तुमान मोजण्यासाठी आणि लिटर हे आकारमान मोजण्यासाठी आपण वापरतो. याचा उपयोग तुम्हाला त्या एका एककाचं दुसऱ्या एककामध्ये तुम्हाला कन्व्हर्शन करण्यासाठी या तक्त्याचा उपयोग होईल. उदाहरणार्थ बघा, 1 किलोमीटर त्याचं 1000 मीटर होतं. म्हणजे ह्याचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल आपल्याला 1 किलोमीटरचं मीटर मध्ये तर ती 1000 मीटर होईल. अशा पद्धतीने तुम्हाला 2 किलोमीटर 3 किलोमीटरचं कन्वर्शन करायचं असेल तर त्याला 1000 ने आपण गुणलं पाहिजे. किंवा 1 हेक्टोमीटर आहे त्याचं मीटर मध्ये 100 मीटर होईल. 2 हेक्टोमीटर असेल 3 हेक्टोमीटर असेल त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 100 ने गुणावं लागेल. किंवा 1 डेकामीटर आहे त्याचं मीटर मध्ये रूपांतर करताना आपण 10 मीटर घेणार आहोत. म्हणजे जर 2 डेकामीटर असेल 5 डेकामीटर असेल तर त्याला आपण 10 ने गुणून त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट होणार आहे डेकामीटरचं. तसंच डेसिमीटर पण आहे, म्हणजे डेसिमीटर आहे तर डेसिमीटरचं कन्वर्ट करायचं आपल्याला मीटर मध्ये तर आपल्याला 10 ने भागायचं. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100 ने भागायचं. 1 मिलीमीटरचं जर आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 1000 ने भागावं लागेल. तसंच वस्तुमानाचं किलोग्रॅम मीटरऐवजी किलोग्रॅम घेतलं त्याच पद्धतीने आहे. किंवा आकारमान घेतलं किलो लिटर मीटर ऐवजी लिटर घेतलं त्याच पद्धतीने आपण त्याचं कन्व्हर्शन करू शकतो, त्याचं रूपांतर करू शकतो. एका एककामध्ये असणारी राशी दुसऱ्या एककामध्ये मीटरचं किलोमीटर किलोमीटरचं मिलीमीटर या एककामध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो. त्याच्यासाठी हा एक तक्ता आपल्याला फायदेशीर ठरेल. त्याच्यानंतर आपण आता हे जे दशांश अपूर्णांक पाहिले त्याच्यावर आधारित आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत. आता उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे 308 बरोबर किती, असं परीक्षेला एखादं उदाहरण विचारलं तर आपल्याला आपण जे दशांश अपूर्णांकाचे नियम पाहिले त्याच्यामध्ये जर आपल्याला ज्या संख्येने भागायचं आहे त्या दशांश अपूर्णांक याच्यामध्ये आपल्याला 3ला 8 ने भागायचे. हे भागण्याच्या अगोदर आपल्याला जो छेदस्थान आहे तो 10च्या पटीत करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे 3/8 आहे बरोबर, याला आपण जर 8चं 10च्या पटीत कन्वर्ट करायचं आहे तर 8ला कितीने गुणल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ते 10च्या पटीत संख्या मिळणार आहे. तर आपण जर 8ला 125 ने गुणलं 8 गुणिले 125 याला जर आपण 125 ने गुणलं तर त्याचं 10च्या पटीत रूपांतर होईल. पण आपण 3ला सुद्धा 125 ने गुणणार आहोत म्हणजे हे उत्तर मिळेल 3 गुणिले 125 375 आणि 8 गुणिले 125
1000. मग आता इथे छेदस्थानी 10च्या पटीची संख्या मिळाली. मग आपण लगेच या ठिकाणी हे दशांश चिन्ह 10, दशांश चिन्ह 5 उत्तर आहे. आता 10 एकावर 3 शून्य आहे, एकावर 3 शून्य आहे, म्हणजे हे दशांश जे चिन्ह आहे ते 3 सहज किती येणार आहे, म्हणजे याचं उत्तर आपल्याला मिळेल 0.375. म्हणजेच या ठिकाणी हा जो पर्याय आहे तिसरा, या ठिकाणी आपल्याला बरोबर जाते. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढचं उदाहरण 169 गुणिले 64 हा गुणाकार दिलेला आहे, तो आहे 10,816. तर या दोन संख्यांचा गुणाकार आपण दिला 10,816 आणि आपल्याला विचारला आहे की 16.9 गुणिले 0.064 या दोन संख्यांचा गुणाकार किती. आता इथे आपण मगाशी एक नियम पाहिला की जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करतो तेव्हा त्याचं जे संख्या आहे दशांश चिन्ह विचारात न घेता संख्या ज्या आहेत, संख्या इथे 169 आणि 64 यांचा गुणाकार आहे 10,816. म्हणजे आपण प्रत्यक्ष गुणाकार करायचा नाहीये, तिथे दिलेला आहे आपल्याला 169 गुणिले 64 हा गुणाकार 10,816 आहे. आता आपल्याला 169 दशांश चिन्ह विचारात घ्यायचे नाहीये. 169 गुणिले 64 हा गुणाकार आपल्याला माहिती आहे 10,816 आहे. आता आपल्याला त्या दोन्ही जो गुण्य आहे आणि गुणक आहे याच्यामध्ये दशांश स्थळानंतरची अंक आपल्याला मोजायचे. पहिल्या संख्येमध्ये 1 आहे, दुसऱ्यामध्ये 1 2 3 आहे, म्हणजेच 1 2 3 4 4 दशांश चिन्हानंतर 4 स्थळ असली पाहिजे, म्हणजेच आपलं उत्तर काय असेल. इथे ते स्थळ मोजू आपण 1 2 3 4 म्हणजे 1.0816 हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे तिथे पहिला पर्याय त्या ठिकाणी आपला बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे 19.2 भागिले 0.0016. आता आपण मगाशी एक नियम पाहिला की जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार करतो तेव्हा ज्याने भागतो ते भाज्य आहे तो पूर्णांकात आपल्याला करायचा आहे. मग आपण इथे 19.2 भागिले 0.0016 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. मग आता इथे हा जो भाज्य आहे ज्याने आपल्याला भागायचा तो आपल्याला पूर्णांकात करायचा आहे. म्हणजे पूर्णांकात करायचा आहे म्हणजे तो 16 करायचा आहे. तो 16 करण्यासाठी आपल्याला त्याला कितीने गुणावं लागेल, तर इथे दशांश चिन्हानंतर किती स्थळ आहे 1 2 3 4, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 16 ला काय करावं लागेल 1 2 3 4 एकावर 4 शून्य घेऊन गुणावं लागेल. म्हणजेच इथे सुद्धा याच्या या संख्येला सुद्धा 19.2 ला सुद्धा आपल्याला 1000 ने गुणावं लागेल. म्हणजेच इथे किती संख्या आहे, आता इथे हा 16 जो आहे तो आपला या ठिकाणी पूर्णांक झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी इथे हा जो भाज्य आहे तो पूर्णांकात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकावर 4 शून्य घेऊन गुणावं लागेल. त्याने काय करायचं, ज्याला भागायचं त्याने त्याला गुणायचं, म्हणजे हा गुणाकार जो आहे तो काय येईल 16 आणि हा गुणाकार करायचा. आता इथे 1 2 3 4 म्हणजे या संख्येवर आपल्याला हे दशांश चिन्ह 4 वेळा पुढे सरकवायचं आहे. म्हणजे 192 1 2 3 4 म्हणजेच 192 त्याच्यावर आपल्याला 3 शून्य ठेवायचे. हे दशांश चिन्ह 19.2 आहे, म्हणजे 192 3 शून्य ठेवले आणि 116 ला 16 ने जर आपण 192 ला भागलो तर 12चा भाग जातो आणि त्याच्यावर 3 शून्य म्हणजे त्याचं उत्तर असेल 12,000. अशा पद्धतीने आपण हा दशांश अपूर्णांकाचा भागाकार करू शकतो.
त्यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊ. बघा आता इथे आपल्याला उदाहरण विचारलेलं आहे 0.2 अधिक 0.02 गुणिले 0.002 वजा 0.02. आता पहिल्यांदा आपल्याला ही क्रिया करताना पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल. आता या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर आपला इथे गुणाकार काय येईल बघा. जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करतो तेव्हा संख्ये दशांश चिन्हाचा विचार करत नाही, म्हणजे 2 आणि 2 चा गुणाकार 4. त्यानंतर दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते मोजताना आपण 1 2 3 4 5 म्हणजेच उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 5 अंक पाहिजे, म्हणजे हे 4 आहे 1 2 3 4 म्हणजे किती काही त्यांचा गुणाकार आहे 0.0004 म्हणजे दशांश चिन्हानंतर 5 स्थळ आले. त्यानंतर या दोघांची आपण याची बेरीज करू, म्हणजे इथे काही 0.2 आपण याची बेरीज करू, नंतर आपण वजाबाकी करू. माझ्या याची वजाबाकी बेरीज करताना काय याच्यावर आपण आणखी किती घेऊ शकतो या ठिकाणी. याची बेरीज 0.2004 हे झाले यांची क्रिया. आता त्यातून आपल्याला काय करायचं आहे 0.02 वजा करायचा आहे. इथे 0.2004 यातून आपल्याला काय करायचं आहे 0.2 वजा करायचा आहे 0.02. मग ही वजाबाकी करताना 4 0 0 10 0 8 दोन केला 1 0.40 0.1804 म्हणजे या ठिकाणी जो दुसरा पर्याय आहे तो त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया 0. पुढचं उदाहरण आहे 0.07 0.007 0.7 आणि 0.0007 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आपल्याकडे हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता याचा आपल्याला या 0.07 च आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर ते दशांश चिन्हानंतर 2 स्थळ आहेत, म्हणजे पूर्णांक करताना 7 एकावर 2 शून्य आपण गेला म्हणजे ही संख्या काय असेल 7/100. त्यानंतर दुसरी संख्या 0.007 एकावर 3 शून्य घेऊन आपण त्याला भागणार 1 2 3 म्हणजे ती संख्या आहे 7/1000. त्यानंतर तिसरी संख्या आहे 0.7 त्याला आपण कन्वर्ट करणार 7/10 एकावर दशांशानंतर 1 आहे म्हणजे शून्य घ्यायचा. आणि तिसरी संख्या आहे 0.0007 तर ही संख्या आपण घेत आहे 7/1 2 3 4 शून्य घ्यायची एकावर. या पद्धतीने ह्या संख्या मिळतील. आता याची सर्वात मोठी संख्या कोणती, तर हे आपण पाहिलं तर या चारही संख्यांचा जो अंश आहे तो सारखाच आहे. जेव्हा अंश सारखा असेल तेव्हा तुलना करताना जो छेद सर्वात लहान असेल तो अपूर्णांक हा सगळ्यात मोठा असेल. म्हणजे सगळ्यात लहान छेद कोणता आहे 10 म्हणजे 7/10 हा अपूर्णांक सगळ्यात मोठा असेल म्हणजे त्याची किंमत काय आहे 0.7 म्हणजे हा अपूर्णांक हा सगळ्यात मोठा असेल. त्याच्यानंतर 10.2 किलोग्राम एक उदाहरण आहे. 10.2 किलोग्राम गव्हाचे 17 समान भाग केले
तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती आहे. आता आपल्याला हे सगळं ग्रॅम मध्ये आपल्याला जे पर्याय दिलेला आहे, पहिला पर्याय काय दिलेला आहे, 0.6 ग्रॅम, 60 ग्रॅम, 600 ग्रॅम आणि 6 ग्रॅम. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला जे उत्तर विचारलेलं आहे ते ग्रॅम मध्ये द्यायचंय. मग आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, 10.2 हा किलोग्रॅम आहे. तर याचा आपल्याला काय करावं लागेल, ग्रॅम मध्ये रूपांतर करावं लागेल. मग ग्रॅम मध्ये रूपांतर करताना 10.2 10.2 या संख्येला आपल्याला जेव्हा ग्रॅम मध्ये रूपांतर करतो तेव्हा 1000 ने गुणावं लागेल. मग 1000 ने गुणल्यानंतर काय तिथे 1 2 3 चिन्ह आहे, म्हणजे हे दाखवेल त्याला 3 घन उजवीकडे जाईल, म्हणजे 10 1 2 3 म्हणजे ते किती 10,200 ग्रॅम. आणि ह्या 10,200 ग्रॅमचा आपल्याला काय करायचे, 17 समान भाग करायचे. म्हणजे त्याला 17 ने भागायचे. 17 ने भागलं तर 6चा भाग जाईल 0 0 म्हणजे 6 चे उत्तर येईल. तर त्याचं उत्तर काय असेल, 600 ग्रॅम हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे पर्याय 3. या पद्धतीने त्या व्यवहारी दशांश अपूर्णांकावरती आपण इथे उदाहरणं आहेत. आणखी बरेच उदाहरणं आहेत, परंतु आपल्याला पुढचा घटक घ्यायचा आहे. मी पुढच्या घटकाकडे जातोय. तर पुढचा जो घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे व्यवहारी अपूर्णांक. आता आज आपण 3 घटक अभ्यासणार आहोत. त्यातला हा दुसरा घटक आहे व्यवहारी अपूर्णांक. तर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, की प्रत्येक व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशात आणि छेदात पूर्णांक संख्या असतात. म्हणजे जो व्यवहारी अपूर्णांक आहे त्याच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये पूर्णांक संख्या असते. आणि याचाच अर्थ असा की पूर्णांक संख्या जेव्हा आपण अंश आणि छेदात घेतो किंवा अंश छेद या स्वरूपात पूर्णांक संख्या घेतो तेव्हा त्या संख्या काय असतात, परिमेय असतात. थोडक्यात व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय आहे, तर परिमेय संख्या आहे. आता ह्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण काय करायचं असतं, तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आपण लहान मोठेपणा ठरवणे या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. म्हणजे 2 व्यवहारी अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्यांचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर या ठिकाणी काही नियम आहेत, त्या नियमाचा आपण अभ्यास करूया. तर व्यवहारी अपूर्णांकात जर छेद सारखे असतील तर त्याची तुलना कशी करायची, किंवा कोणता अपूर्णांक लहान आहे कोणता अपूर्णांक मोठा आहे. तर त्याचा एक नियम असा आहे की व्यवहारी अपूर्णांकात जर छेद सारखे असतील तर आणि त्याचे अंश जे आहेत ते पण वेगवेगळे असतील तर या ठिकाणी जो अंश सगळ्यात मोठा आहे तो अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे. आता इथे उदाहरणामध्ये पहा, 2/3, 4/3, 5/3 हे अपूर्णांक दिलेले आहे आणि या तिन्ही अपूर्णांकामध्ये छेद कसा आहे, समान आहे. मग या अंश जो मोठा असेल म्हणजे याच्यामध्ये 5 हा अंश सगळ्यात मोठा आहे, म्हणून 5/3 हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे. यावरून आपण म्हणजे सोपं पटकन आपल्याला त्याचं तुलना करता येईल यासाठी हा एक नियम आहे. त्यानंतर दुसरा नियम काय आहे की जेव्हा त्यांचे अंश सारखे असतील आणि छेद मात्र भिन्न असतील, वेगवेगळे असतील, तर त्यावेळेस तुलना कशी करायची, जेव्हा अंश समान असेल तेव्हा आणि छेद भिन्न असतील तेव्हा जो अंश सगळ्यात लहान असतो तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असेल आणि जो जो छेद हा सगळ्यात मोठा असेल तो अपूर्णांक सगळ्यात लहान असेल. म्हणजे तिथे या ठिकाणी 1/4 हा जो अपूर्णांक आहे हा सगळ्यात लहान आहे आणि 1/2 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक असेल. त्याच्यानंतर पुढचा नियम काय आहे की समजा असे तुम्हाला उदाहरण आहे की वेगवेगळे अपूर्णांक आपण दिलेले आहेत, परंतु त्या अपूर्णांकामध्ये जो अंश आणि छेद आहे यांच्यामध्ये एकचा फरक आहे. म्हणजे छेद हा अंशापेक्षा 1 ने जर मोठा असेल तर सर्वात मोठा जो छेद असेल तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो. समजा आपल्याला उदाहरण दिले 5/6, 11/12, 17/11 याच्यामध्ये जर पाहिलं तर छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे.
म्हणजे इथे 6/1 हा 5 पेक्षा 1 मोठा आहे. 11 12 12 हा 11 पेक्षा मोठा आहे. 18 हा 17 पेक्षा 1 मोठा आहे. तर याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा सर्वात कोणता असेल तर सर्वात मोठा छेद असणारा म्हणजे 18 हा सगळ्यात मोठा छेद आहे. म्हणजे 17/18 हा अपूर्णांक काय असेल सगळ्यात मोठा असेल. किंवा या अशा प्रकारची संख्यांची आपल्याला जोडणी दिलेली आहे. 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 असं प्रमाण दिलेलं आहे. समजा शेवटी आहे अधिक 1/18/19. तर अशा स्वरूपाच्या पदावलीमध्ये जे उत्तर येते याची सगळ्यांची बेरीज येणार आहे. ती बेरीज येणार आहे 18/19. समजा आपल्याला इथपर्यंत संख्येची आपल्याला काय करायची या 3 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग ह्या तीन संख्यांची बेरीज काय येईल या 3 संख्यांची बेरीज काय येईल 3/4 किंवा ह्या 4 संख्यांची बेरीज काय येईल 4/5 अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर पटकन लिहू शकतो. त्यानंतर पुढे काय जर दिलेल्या संख्या ऋण असतील तर दिलेले ऋण अपूर्णांक असेल तर त्यांची तुलना करताना आपण वरच्या त्या पद्धतीने केलं त्याच्या उलट करायचं आहे. म्हणजे जर छेद समान असतील तर आपण बघायचे पाहिले छेद जर समान असतील तर जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. जर त्या सगळे ऋण असतील तर त्याच्या उलट घ्यायचा आहे की जो छेद सगळ्यात लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा. किंवा जर अंश समान असतील आणि छेद भिन्न भिन्न असतील तर त्याच्यामध्ये जो अंश सगळ्यात लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो आणि ऋण जर असेल तर त्याच्या उलट घ्यायचा आहे. असे हे व्यवहार अपूर्णांकाचे काही नियम आहेत. त्या पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. आता इथे बघा समजा इथे आपण एक उदाहरण घेतलंय त्याचे काही आपण उदाहरण पाहणार आहोत व्यवहार अपूर्णांकाचे. तर त्यात पहिले उदाहरण असं घेतलंय की रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली. म्हणजे त्या पुस्तकाचा 3/4 हा भाग वाचला आणि त्याच्याबरोबर 17 पानं वाचली तेव्हा 28 पानं शिल्लक राहिली. व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 एवढा भाग वाचला आणि 20 पाने वाचली तेव्हा 26 पानं शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती. माझा अशा प्रकारचं उदाहरण जर आपल्याला सोडवायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल जे मराठीचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एकूण किती पानं आहेत हे आपण समजा इथे मानू. समजा इथे मराठीच्या पुस्तकाची पाने समजा 1 आहे. मराठीच्या पुस्तकाची पाने 1 आहे. बघा 1 पैकी बघा 1 पैकी 3/4 भाग वाचला म्हणजे वाचलेला भाग आपण घेऊ 3/4 हा भाग वाचला अधिक 17 पानं वाचली अधिक 17 वाचली आणि शिल्लक पाने किती राहिली 28. शिल्लक पाने किती राहिली 28. असे हे वाचलेली पानं 3/4 अधिक 17 ही वाचलेली पानं आणि शिल्लक राहिलेली पानं 28 असे एकूण पानं किती झाली x. टोटल एक आपण मराठीच्या पुस्तकाची पानं किती मानली x मानली. माझा याच्यावर आपल्याला x ची किंमत काढायची. माझा अजून 3/4 आहे तो त्या बाजूने या दोघांची आपण बेरीज केली तर ह्या दोघांची बेरीज मिळेल 45. 17 अधिक 28 45 आणि इकडे x वजा 3/4 x आणि मग इथे बेरीज वाढवणी करायची आहे. बेरीज वाढवणी काय होईल 4x वजा 3x
छेद 4 बरोबर 45. आणि मग 4x हा 4 तिकडे दिला तर 4x वजा 3x x बरोबर 45 गुणिले 4 किती 180. म्हणजे x किती आला 180. म्हणजे मराठीच्या पुस्तकाची पाने किती आहेत 180 आहेत. आता आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारलाय की इतिहासाची पुस्तक. समजा आपण इतिहासाची पुस्तकं वाय मांडली. समजा इतिहासाची पुस्तकाची पानं इतिहासाच्या पुस्तकाची पानं समजा वाय इतिहास पुस्तकाची पानं समजा वाय. आता वाय पानापैकी 3/5 हा भाग वाचलाय. म्हणजे किती भाग वाचलाय तो 3/5 x वाय. हा एवढा भाग वाचलाय अधिक 20 पानं वाचली म्हणजे वाचलेली आणखी पानं 20. त्यानंतर शिल्लक किती राहिली 26 अधिक 26 या सगळ्या पानांची बेरीज म्हणजे एकूण पानं वाय. या पद्धतीने वायची किंमत काढता आपल्याला 20 आणि 26 46 बरोबर वाय वजा 3/5 वाय. आणि मग याच्यावर आपल्याला वायची किंमत काढायची म्हणजे इथे 46 बरोबर 5 वाय वजा 3 वाय 2 वाय चे 5. आणि मग इथे 5 इकडे आणला 46 गुणिले 5 भागिले 2 बरोबर वाय. 46 2 याला भागलं 23 23 गुणिले 5 5 त्रिक 15 5 गुणिले 10 1 11 म्हणजे इथे या पुस्तकाची पानं किती आहेत 115. मग या दोघांची जी वजाबाकी आहे ती वजाबाकी आपल्याला प्रश्न काय विचारलाय की गाजरच्या पुस्तकाच्या पानापेक्षा इथे रविनाच्या पुस्तकाची जी पानं आहेत ती काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा किती जास्त आहे. मग याची वजाबाकी किती मराठीची पानं आहेत 180 आणि इतिहासाची पानं आहेत 115 आणि याची वजाबाकी जर केली तर ती वजाबाकी किती मिळते 65. म्हणजे या पद्धतीने पहिलं पर्याय या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने सोडवता येईल. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेता येईल. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघू. बघा या ठिकाणी 1/2 व 1/3 यांच्या दरम्यान पुढील पैकी कोणता अपूर्णांक आहे. तर या ठिकाणी पर्याय आहे 7/12 1/4 5/12 आणि 9/12. हे जे चारही पर्याय पाहिले आपण तर ती पर्याय पहिला तिसरा आणि चौथा याच्यामध्ये छेद हा सारखाच आहे. बाधा हा छेद सारखा आहे परंतु इथे मात्र छेद 4 आहे. तो आपल्याला 12 करून घेता येईल. तर आपण काय करू हा जो छेद आहे तो आपण 12 करू. मग याला 4 ला किती गुणलं 12 येईल तर आपल्याला 3 ने गुणावं लागेल. म्हणजे हा एक 12 इकडे येईल 3. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे 1/4 तो आपल्याला मिळेल 3/12. आता ह्या सगळ्यांचे छेद सारखेच आहे. आता ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला काय करायचे हा कोणता अपूर्णांक येईल आपल्याला तर शोधायचा आहे. मग आपल्याला पुन्हा 1/2 जो आहे तो सुद्धा त्याचा छेद 12 करायचा. 12 करायचा असेल तर आपल्याला 6 ने गुणावं लागेल. 6 गुणिले 12 आणि इकडे 6 ने गुणलं 6/12. आणि 1/3 जो आहे तो सुद्धा आपल्याला त्याचा छेद सुद्धा 12 करून घ्यायचा आहे. म्हणजे 4 ने गुणावं लागेल. 4/12 4/4. आता आपल्याला या दोघांमध्ये 6/12 आणि 4/12 यांच्यामध्ये कोणता अपूर्णांक येईल तर तो अपूर्णांक येईल 5/12 हा अपूर्णांक. या पद्धतीने आपण पटकन त्याचं उत्तर या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता
आता इथे या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असेल? आता छेद सगळे वेगवेगळे आहेत, अंश हे सगळे वेगवेगळे आहेत. मग आता इथे काय करू आपण? हा जो 7/2 आहे, 2 याचं पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करू. 7/2 जर आपण 2/7 ला लागलो तर 3 चा भाग जाईल आणि 1/2 मिळेल. तर 7/2 चं रूपांतर आपल्याला 3/3 अधिक 1/2. त्यानंतर 16/5 कसा करता येईल? 16/5 5 ने याला भागलं 5×15 अधिक 1 उरला 1/5. त्यानंतर याचं रूपांतर करायचं 6×19 भागिले 6 बरोबर 6 ने याला भागलं 3 3 18 1/6. त्याच्यानंतर 7 ने याला भागलं 22/7 अधिक 1/7. आता ह्या चारही अपूर्णांकामध्ये 3 पूर्णांक सारखाच आहे, म्हणजे 3 पूर्णांक सारखा आहे. आता तुलना कशात करायची आपल्याला? 1/2 1/5 1/6 आणि 1/7. तर याच्यात सर्वात लहान कोणता? तर चारही अपूर्णांकाचे अंश सारखेच आहे. मग अपूर्णांकाचे अंश जर सारखे असेल तर सर्वात लहान कोणता असतो? त्याचा छेद सगळ्यात मोठा असेल. म्हणजे 1/7 ही संख्या सगळ्यात लहान असेल. म्हणजे ही संख्या म्हणजे कोणती? तर ती आहे 22/7. अशा पद्धतीने आपण तो सर्वात लहान अपूर्णांक या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे बघा पुढचं उदाहरण काय आहे? 3/7 अधिक 1/7 आणि या दोघांची बेरीज 1 येते. आता ही बेरीज 1 येते याचा अर्थ काय? की या दोघांचाही छेद सारखाच आहे. पण जेव्हा आपण अपूर्णांकाची बेरीज करतो तेव्हा छेद जर समान असेल तर आपण अंशांची बेरीज करतो. आता अंशांची बेरीज करतो आणि छेद जसा आहे तसा लिहितो. म्हणजे या ठिकाणी याची जर आपण बेरीज केली बघा इथे 2/7 अधिक 1/7 बरोबर 1 दिलेला आहे. बरोबर 1. आता ह्या दोघांचे स्टार छेद सारखाच आहे. स्टार आहे म्हणजे कोणती तरी एक संख्या आहे तो सारखाच आहे. याची बेरीज काय होईल? 2 अधिक 1 3/7 बरोबर 1. स्टार तिकडे दिला 1 तिकडे आणला तर 3/1 बरोबर 7. म्हणजे 3/1 म्हणजे काय? 4 बरोबर 3. म्हणजे 4च्या जागी कोणती संख्या असेल? तर 4च्या जागी 3 ही संख्या असेल. अशा पद्धतीने ह्या व्यवहारी अपूर्णांकाची उदाहरणं आपल्या सोबत येईल. पुढचं एक उदाहरण घेऊ आपण. पुढचं उदाहरण पहा की 4/5 2/7 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 3/7 येईल. म्हणजे या 4/5 चा जो 2/7 भाग आहे त्याच्यामध्ये जर आपण किती मिळवले तर आपल्याला बेरीज 3/7 येईल. हे या ठिकाणी करायचं आहे. तर इथे पहिला पर्याय आहे 2/5, दुसरा 1/5, 6/35 आणि 14/35. आता 4/5 च्या 2/7 माझा 4/5 चा 2/7 किती आहे? 4/5 चा 2/7 काढायचा असेल तर त्याला गुणायचं 2/7. याच्यात आपण जर x मिळवला तर आपल्याला कोणती बेरीज येईल?
3 हे 7 म्हणजे या पद्धतीने आपण समीकरण तयार करून एक्सची किंमत काढू शकतो. माझा इथे याची याचा गुणाकार करायचा आहे. किती गुणाकार आहे? 4 दुने 8 छेद 35 अधिक x बरोबर 3/7. माझा एक 8/35 किती x बरोबर 3/7 वजा 8/35. माझा इथे हे समान करायचं आहे. इथे 5 ने गुणावं लागेल, इथे 5 ने गुणावं लागेल. म्हणजे x बरोबर 15 वजा 8/35 म्हणजेच x बरोबर काही 7/35 म्हणजेच किती 1/7 म्हणजेच हा पर्याय या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. त्याच्यानंतर आता एक बरेच उदाहरण या ठिकाणी आहेत. पण आपण आता जो तिसरा घटक आहे तो त्या घटकाकडे आपण जाऊया. असे अनेक सर्वांसाठी उदाहरण आहेत. ते उदाहरण आपण सोडू शकतो. त्याच्यानंतर आपला तिसरा घटक आजचा अभ्यासाचा आहे तो म्हणजे घातांक. आता जो या ऑनलाईन लेक्चरचा जो पुढचा घटक मला दिलेला आहे तो आहे घातांक. हा आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा 10वा घटक आहे. तर या घातांकामध्ये आपण थोडक्यात काही माहिती बघू. तर घातांक कशाला करायचं किंवा घातांकी संख्या काय असते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण घातांकाबद्दल माहिती घेऊ. समजा a ही एक कोणतीही परिमेय संख्या आहे व m ही नैसर्गिक संख्या आहे असेल तर a गुणिले a गुणिले a गुणिले a गुणिले m वेळा जर असेल तर हा जो गुणाकार आहे हा गुणाकार a च्या डोक्यावर m म्हणजे a चा m वा घात असा लिहिला जातो. म्हणजे थोडक्यात काय a चा m वा घात आपण कसा लिहू शकतो a गुणिले a गुणिले a गुणिले a m वेळा m ची किंमत कुठली आपण एक संख्या तेवढ्या वेळा लिहून तो a चा m वा घात होईल. या पद्धतीने घातांक आपण लिहिला जातो. आता या ठिकाणी हा जो a आहे म्हणजे a छेद m मध्ये हा जो a आहे त्या a ला काय म्हणायचंय पाया म्हणायचा आहे आणि m जो आहे m ला a चा घातांक म्हणायचा आहे. म्हणजे एखाद्या संख्येमध्ये a चा m वा घात असेल तर त्याच्यामध्ये a ला आपण पाया म्हणणार आहोत आणि m जो आहे त्याला आपण घातांक म्हणणार आहोत. आता a चे a त्या डोक्यावर m किंवा a चा m वा घात याचं वाचन कसं करायचं तर a चा घातांक m किंवा a चा m वा घात असे दोन प्रकारे आपण त्याचं वाचन करू शकतो. a चा घातांक m असे आपण त्याला वाचू शकतो किंवा a चा m वा घात असे आपल्याला त्याचं वाचन करता येईल. आता जेव्हा या प्रकारची संख्या दिलेल्या असेल a च्या डोक्यावर m ठेवलेला असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो घातांकी संख्या. त्याचं उदाहरण घेतलं a च्या डोक्यावर. आता हा जो एक आहे तो आपण घेत नाही म्हणजे a जरी सिंगल a असला तर त्याच्या डोक्यावर हा एक असतो म्हणजे त्या संख्येचा घातांक 1 असतो. कुठल्याही संख्येच्या संख्येचा जर घातांक आपल्याला दिलेला असेल तर तो 1 आहे असं लक्षात घ्यायचं. म्हणजे a चा 1 वा घात आपण a फक्त a लिहू शकतो. त्याच्यानंतर a च्या डोक्यावर 3 आहे यामध्ये 5 हा पाया आहे म्हणजे याचा तिसरा घात आहे त्याच्यामध्ये 5 हा पाया आहे आणि 3 हा त्याचा घातांक आहे. हे आपण घातांकाबद्दल थोडीशी माहिती घेतली. त्याच्यानंतर त्याचे काही नियम आहेत. आता या एक एक नियम आपण या ठिकाणी बघू. बघा घातांकाचा पहिला नियम आहे तर समान पाया असलेल्या घातांकी संख्येचा गुणाकार करायचा कसा त्याच्यासाठी हा एक नियम आहे. नियम काय आहे जर a ही कोणतीही परिमेय संख्या असेल आणि m व n हे कोणतेही धन पूर्णांक असेल तर a चा m वा घात गुणिले a चा n वा घात हा गुणाकार करताना आपल्याला काय करायचंय तो a तसंच ठेवायचा पाया तसंच ठेवायचा आहे पण घातांची मात्र बेरीज करायची आहे. गुणाकार करताना घातांकाची काय करायची बेरीज करायची आहे. तरी जर पाया समान आहे आणि
हे जे घात आहे हे धन पूर्णांक असतील तर त्यांचा गुणाकार करताना पाया कसा ठेवायचा, घातांकाची मात्र बेरीज करायची. उदाहरणार्थ 3चा चौथा घात गुणिले 2, 3चा दुसरा घात पाया समान आहे, मग पाया तोच ठेवायचा, घातांकाची बेरीज करायची. 4 अधिक 2 म्हणजे 3चा 6वा घात. हा एक नियम आपल्याला वापरतोय. त्याच्यानंतर दुसरा नियम काय आहे की भागाकार करताना जर पाया समान आहे आणि आपल्याला भागाकार करायचा आहे घातांकी संख्येचा, तर तो नियम काय आहे की जर ए ही कोणतीही शून्येतर परिमेय संख्या आहे, शून्येतर म्हणजे शून्य सोडून कोणतीही परिमेय संख्या आहे, यम आणि एन हे धन पूर्णांक असतील तर आता त्याचे 3 नियम आहेत. भागाकाराचे 3 नियम आहेत. त्यातला पहिला जो नियम आहे की त्याच्यामध्ये जर यम ची किंमत एन पेक्षा जास्त असेल म्हणजे यम हा एन पेक्षा मोठा असेल तर काय करायचंय, भागाकार करताना ए पाया समान आहे, एचा यम वा घात भागिले एचा एन वा घात, तर तो काय करायचे घातांकाची वजाबाकी करायची. कसे यम वजा एन. कधी जर यम हा एन पेक्षा मोठा असेल. उदाहरणार्थ काय 5चा 7वा घात भागिले 5चा 3रा घात, याच्यामध्ये पाया समान आहे, मग पाया तोच ठेवला, घातांकाची वजाबाकी केली, 7 वजा 3 म्हणजे काही 5चा 14. आता दुसरं काय की जर एम एन पेक्षा लहान असेल, एम इज लेस दॅन एन, तर एचा एम वा घात भागिले एचा एन वा घात. जेव्हा एम हा लहान असेल एन हा मोठा असेल तेव्हा तो भागाकार करताना 1 अंशस्थानी घ्यायचा, याचा एन वजा एन घ्यायचा आहे. एन ही मोठी संख्या आहे, एम ही लहान आहे, पण ही वजाबाकी करताना जसं इथे एम वजा एन घेतला, एन मोठा आहे, इथे मात्र एन मोठा आहे, मग ही वजाबाकी घातांकाची वजाबाकी करताना ती छेदस्थानी द्यायची, पण लिहिताना जो मोठा आहे एन वजा एम या पद्धतीने ती वजाबाकी घ्यायच्या. उदाहरणार्थ बघा 2चा 3रा घात भागिले 2चा 5वा घात, मग इथे एम ही संख्या 5 पेक्षा म्हणजे 3 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. मग अशा वेळेस काय करायचं, ते छेदस्थानी घ्यायचं आणि जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे 1/2चा 5 वजा 3 घात म्हणजे 1/2चा वर्ग येईल. आणि तिसरा नियम काय सांगतोय, ए बरोबर एम, म्हणजे दोन्ही संख्या जर समान असेल, एचा एम वा घात आणि भागिले एचा एन वा घात, तर या दोघांचा भागाकार काय येतो 1 येतो. त्याचं उदाहरण काय आहे 7चा घन भागिले 7चा घन, तर त्याचं उत्तर काय येईल 1. हा एक घातांकाचा भागाकाराचा नियम आहे. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे घातांकी संख्येच्या घाताचा नियम. जर एखाद्या म्हणजे जर ए ही कोणतीही परिमेय संख्या आणि एम आणि एन हे धन पूर्णांक असतील तर एच्या एमव्या घाताचा एन वा घात, म्हणजे एचा घात एम आहे त्याचाही पण एन घात आहे, घाताचा घात जर असेल तर पायातच ठेवला जातो आणि घातांकाचा गुणाकार होतो, म्हणजे एम गुणिले एन या पद्धतीने हा गुणाकार होईल. बरोबर ए बरोबर एम एन असे देखील आपण लिहू शकतो. त्याचं उदाहरण काय आहे की या ठिकाणी 4चा 3रा घात त्याचा 5वा घात म्हणजे 4चा 3 गुणिले 5वा घात म्हणजे 4चा 15. घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार केला जातो. त्याच्यानंतर चौथा नियम आहे संख्यांच्या गुणाकाराच्या घाताचा नियम. समजा ए आणि बी ह्या कोणत्याही परिमेय संख्या असतील, कोणत्याही 2 परिमेय संख्या असतील आणि एम हा कोणताही एक धन पूर्णांक असेल तर ए गुणिले बी याचा जर एम वा घात असेल तर तो घात आपण एचा एम वा घात गुणिले बीचा एम वा घात असा लिहू शकतो. म्हणजे गुणाकार करताना या दोघांचा गुणाकार आहे, त्या दोघांचाही घातांक गुणाकाराचा घातांक एम आहे, तर आपण एचा एम वा घात घेऊन बीचा एम वा घात घेऊन त्याचा गुणाकार करू शकतो. म्हणजे तिथे 3 गुणिले 5 आहे त्याचा 5वा घात आहे, मग आपण इथे 3चा 5वा घात म्हणजे 3/2चा 5वा घात असा या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर भागाकार. समजा ए छेद बी या रूपातील संख्येचा घाताचा नियम. ए छेद बी असेल म्हणजे अपूर्णांक असेल किंवा परिमेय संख्या असेल, जर ए छेद बी ही कोणतीही परिमेय संख्या आणि एम हा कोणताही धन असेल, धन पूर्णांक असेल, तर ए छेद बी चा एम वा घात असेल तर आपण तो ए चा एम वा घात भागिले बी चा एम वा घात असं घेऊ शकतो. उदाहरणार्थ 7/9 त्याचा 5वा घात आहे म्हणजे 7चा 5वा घात भागिले
नावाचा 5वा घात अशा पद्धतीने तो घातांक देऊ शकतो. त्यानंतर 6वा नियम आहे शून्य घातांक असलेल्या शून्येतर परिमेय संख्येची किंमत काढण्याचा नियम. समजा शून्य घातांक असेल एखाद्या संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत किती असते तर जर a ही कोणतीही शून्येतर परिमेय संख्या असेल आणि तिचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. उदाहरणार्थ काय 2 चा शून्य घातांक 1 किंवा वजा 13 चा शून्य घातांक 1 कुठल्याही संख्येचा हा शून्य घातांक हा 1 असतो. आता याचं जर आपल्याला सिद्ध करायचं असेल समजा आपल्याला कोणत्याही संख्येचा घातांक हा किती असतो 1 असतो. हे आपल्याला सिद्ध कसं करता येईल समजा a चा x घातांक त्याला आपण काय केलं a च्या x घातांकाने भागलं तर हा भागाकार किती आहे तर हा भागाकार येतो 1. आणि जर आपण घातांकाचा नियम इथे वापरला तर तो घातांकाचा काय पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी होते म्हणजे x वजा x बरोबर 1 म्हणजे a चा x वजा x 0 बरोबर 1. या पद्धतीने कुठल्याही संख्येचा शून्य घातांक हा 1 असतो. हा एक नियम आहे. त्याच्यानंतर पुढचा नियम आता हा एक महत्त्वाचा नियम आहे की ऋण घातांकाचे धन घातांकात ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम. जर ऋण घातांक असेल a ही शून्येतर परिमेय संख्या असेल m हा धन पूर्णांक असेल तर a चा वजा 1 वा घात हा येताना कसा लिहिणार 1 छेद a चा 1 वा एक घात म्हणजे तो अंश छेदस्थानी येतो. याचा ऋण घात असेल तर 1 छेद a चा m वा घात आणि इथं जर वजा 2 घात असेल तर तो छेदस्थानी घ्यायचा आणि तो धन लिहायचा. त्याच्यानंतर हे जे दोन संख्या आहेत a आणि a चा ऋणाघात याचा परस्पर गुणाकार असतो. हे ज्या दोन संख्या आहेत a आणि a चा वजा 1 वा घात या परस्पर व्यस्त संख्या आहेत. तर या दोघांचा गुणाकार जर घेतला आपण तर 1 येतो. तर या दोघांचा गुणाकार 1 असल्यामुळे त्या दोन्ही परस्पर एकमेकांच्या व्यस्त आहेत. अशी काही उदाहरणे या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे विस्तारित रूप. आता हे विस्तारित रूप संख्यांचे विस्तारित. पहिलं काय एक कसं लिहिणार 10 चा शून्य घात 10 10 चा पहिला घात 100 10 चा दुसरा 1000 10 चा तिसरा घात त्याच्यात 10000 10 चा चौथा घात अशा पद्धतीने आपण 10च्या घाताच्या स्वरूपात हे आपण लिहू शकतो. म्हणजे संख्येचं विस्तारित रूप लिहिताना याचा उपयोग होईल. त्याच्यानंतर 1 ते 10 म्हणजे 10 चा ऋण 1 घात 1 ते 100 म्हणजे 10 चा वर्ग 1 ते 10 चा वर्ग म्हणजे 10 चा ऋण 2 घात 1 ते 1000 म्हणजे 1 ते 10 चा घन म्हणजे 10 चा ऋण 3 घात 1 ते 10000 म्हणजे 1 ते 10 चा चौथा घात म्हणजे 10 चा ऋण 4 घात. म्हणजे या ठिकाणी मोठ्या किंवा लहान संख्या 10 ची घात वापरून लिहिल्याने आकलन करण्यास सुलभ बनतात. म्हणजे समजा इथे संख्या आपल्याला हे पहा प्रकाशाच्या हवेची चाल जी आहे की या तीनवर 1 2 3 4 5 6 7 8 9 ही संख्या आपण 3 गुणिले 10 चा 8वा घात या स्वरूपात मीटर पर सेकंद या स्वरूपात लिहू शकतो. त्याच्यानंतर a या संख्येचे एलएमूळ हे a या संख्येच्या 1/n घातांकाने दर्शवतात. म्हणजे जर एलएमूळ असेल तर ते 1/n ने दर्शवलं जातं. समजा उदाहरणार्थ 9चा 1/5 घात आहे याचा अर्थ ते 9चं 9वे मूळ आहे. आता याचे काही उदाहरणं आहेत इथे एक दोन उदाहरणं आपण घेऊया. बघा इथे पहिलं उदाहरण आहे 512 1/17 भागिले 64 1/8 घात. आता इथे आपल्याला 512 जो आहे तो इथे 512 512 1/17 भागिले 64 1/8. आता आपल्याला काय करायचं आहे 512 ही संख्या 2च्या घाताच्या स्वरूपात लिहायची आहे. मला 2
3 2 चा 9 आला गुणिले 1 चा 17 आला. आता ही चौसष्ट संख्या 2 चा किती होणार आहे? 64 ही संख्या 2 चा 6 आला गुणिले 1 चा 8 आला. आणि मग घातांकाचे नियम वापरायचे. घातांकाचे नियम हा पाया समान आहे म्हणजे काय येते 2 चा 9 वजा 6 आणि इकडे 1 चा 17 वजा 8 म्हणजे 2 चा 9 वजा 7 3 1 चा 17 वजा 8 म्हणजे 9 म्हणजे 2 चा 3 चा 8 1 चा 9 म्हणजे दुसरा पर्याय या ठिकाणी अशा पद्धतीने या पद्धतीने अशा प्रकारची उदाहरण आहे. ओके धन्यवाद. आपले वेळ संपलेली आहे. जे उपस्थित आहे त्या सर्वांचे धन्यवाद. ऑनलाईन गणिताचा क्लास होता तो विषय व्यवस्थितरित्या आपण सांगून घेतलेला आहे आणि आता सर्वांनी उपस्थिती लावलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार. सर्वांनी अतिशय परिणाम क्लास जॉईन केला आहे. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला जी सूचना दिली शिक्षकांचे पण आभार. ओके धन्यवाद. भेटू उद्या संध्याकाळी पुन्हा 7 वाजता नवीन विषयासह पुन्हा या की. ओके धन्यवाद. जय मातृली. म्हणजे 2000 प्रयत्न केले केले बघ हे करू